नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे सायलीला समजतं की प्रतिमा त्या प्रियाच्या बोलण्यावरून बाहेर आल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हे सायलीला समजतं. अर्जुनने हे सगळं सायलीला सांगितलेलं असतं. स्वतःपेक्षा प्रतिमावर झालेल्या घातपाताचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली असते. हा सगळा प्रकार अर्जुनने सायलीला सांगितलेला असतो. प्रतिमा त्यावर घातपात झाला होता आणि या सगळ्यामध्ये प्रियाचाच हात होता. मग मात्र आता सायली घरी येते. ती प्रियावर पेटून उठते. मी पायरीवरून पडले होते तरी सुद्धा प्रियाने आपल्याला न वाचवता ती तिथून निघून गेली. प्रतिमा ताईवर पण हल्ला झाला, तो पण ह्याच प्रियामुळे. तेव्हा सायली म्हणते, सुभेदार आणि किल्लेदार यांच्यासमोर हिची कारस्थाने आणल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. काही झालं तरी सगळ्यांसमोर हिची कारस्थाने आणली पाहिजेत आणि ते काम मी करणार, असं सांगत सायलीने त्याच शिडीवर प्रियाला चांगलाच धक्का दिला. ज्यावेळी सायली प्रियाला धक्का देते तेव्हा प्रिया चांगलीच घाबरते आणि बोलते, सोडू नको सायली, सोडू नको. तेव्हा सायली म्हणते, ज्यावेळी मी तुझ्याकडे मदतीची हात मारत होती तेव्हा तू का नाही मला हात दिलास? आणि प्रिया बोलते, मी चुकले. सायली बोलते, तू काय केलं? तेव्हा प्रिया बोलते, मी तुला पडताना पाहिलं, माझाच तुला धक्का लागला, पण मी हे मुद्दामून नाही केले. तेव्हा सायली सांगते, मला माहिती आहे धक्का चुकून लागला होता. तेव्हा तू मला जाणून बुजून धक्का दिलास, पण मी आता तुला सोडलं तर तुझं काय होईल? तेव्हा प्रिया बोलते, नको नको. तेव्हा सायली सांगते, त्यावेळी मी पण तुझ्याकडे अशीच भीक मागली ना? तेव्हा प्रिया, मला हात दे, हात दे. तू मला का नाही हात दिलास? तेव्हा प्रिया बोलते, मला एकदाच माफ. तेव्हा सायली सांगते, तुझ्या तोंडात जे सत्य आहे तू ते बोल. तेव्हा प्रिया बोलते, माझाच तुला धक्का लागला, पण मी घाबरले होते. तेव्हा सायली म्हणते, तू इतकंच करून थांबली नाहीस? सायलीची तब्येत बरी नाही म्हणून तू प्रतिमा त्याला घरातून बाहेर काढलंस, मला सगळं समजलंय. तेव्हा प्रिया म्हणते, मी तुझ्या तब्येतीबद्दल सांगितलं, मग रविराज सर आणि पूर्णाजी वेडे आहेत का? प्रतिमात्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी ते सगळे काय वेडे आहेत का? तू हे सगळं केलंस, तूच हे सगळं केलंस. तेव्हा सायली आता खूप चिडलेली असते. तेव्हा प्रिया इतकी घाबरते. तेव्हा सायली म्हणते, तू स्वतःच्या तोंडून कबूल कर, तूच सांगितलं ना प्रतिमात्यांना की मी सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना बाहेर काढलंस. तेव्हा प्रिया सांगते, हो मी आईला सांगितलं खरं, तू सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आईला तुझी काळजी होती. तेव्हा सायली सांगते, तू खबरदार, तुझ्या तोंडात आईची काळजी नाही तर व्यथा आहे. तेव्हा सायली चांगली तिला बोलते. तेव्हा प्रिया आपला गुन्हा कबूल करते. तेव्हाच खरा ट्विस्ट इथे येतो. तेव्हा प्रियाला वाटते की इथे फक्त सायली आणि आपण आहोत, पण सायलीने प्लॅन ऐकून प्रियाच्या तोंडून सत्य वदवण्यासाठी हा प्लॅन आखलेला होता. रविराज, पूर्णाजी, कल्पना सगळ्यांच्या समोर हे सत्य आणलेलं असतं. प्रियाने ही दोन्ही कारस्थाने केली होती, पण तिसरं कारस्थान सायलीच्या तोंडून प्रियाला ऐकायचे असते. पण प्रिया म्हणते, सोड मला, सोड मला. तेव्हा सायली म्हणते, यामध्ये तुला आता मी सोडणार नाही आहे, पण तू मला धक्का दिलास, तू मला धक्का दिलास आणि प्रतिमा त्याला. पण तेव्हा तिथे अर्जुन आणि रविराज तिथे आले असतात. तेव्हा अर्जुनला समजते, ह्या अगोदर सायलीने आपल्याला काही सांगितलं नाही आणि याचा त्याला चांगलाच धक्का बसतो. तेव्हा रविराज बोलतात, तन्वी तू हे का सगळं केलंस? तेव्हा प्रिया रविराजांना म्हणते, बाबा नाही बाबा, हे सगळं सायलीचं कपट कारस्थान आहे, तिने मला ब्लॅकमेल करून हे सगळं तोंडातून माझ्या उगळवलेलं आहे. तेव्हा रविराज म्हणतात, अजून खोटं किती बोलशील? तू सायलीला धक्का नाही दिलास. तेव्हा प्रिया सांगते, चुकून माझा धक्का लागला, मी रूम मध्ये जात होती तेव्हा सायलीने मला अडवत होती. तेव्हा रविराज म्हणतात, याच्याशी मला देणं घेणं नाही, तू मला सांग, जर तुझा चुकून धक्का लागला तर सायली हात देत होती? तेव्हा प्रिया म्हणते, मी हात देण्याची ह्याच्यात नव्हती. तेव्हा रविराज सांगतात, तू स्वतःच्या तोंडी कबूल केलं की तू दुर्लक्ष केलं. जर ह्याच्या जागी सायली असती, स्वतःच्या जीवाची काळजी न घेता तूच काय इतर कोणी असू दे त्याचा जीव वाचवला असता. तेव्हा रविराज अधिक चिडतात. तेव्हा आता प्रियाचा एक एक करत सगळा भांड फुटत चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली तू मला सांगितलंच तेव्हा नाही का की प्रियाने तुला धक्का दिला? तेव्हा सायली सांगतं, पण यामध्ये तुम्हाला सर मला खेचायचं नव्हतं, पण प्रियामुळे प्रतिमात्याच्या जीवाला धोका झाला हे कधीच मी सहन करणार नाही. पण आता सायलीने सगळाच उलगडा केलेला असतो. तेव्हा सायली सांगते, यामध्ये जो प्रियाने कारस्थान केलं आहे त्यामध्ये अजून एक उलगडा करणार आहे. तेव्हा रविराजांना प्रश्न पडतो की तिसरं कारण काय आहे? आता मात्र प्रिया चांगलीच गडबडते आणि त्याच वेळी आणि सायली सांगायला लागते, या प्रियानेच मी हॉस्पिटलमध्ये असताना प्रियाने माझ्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र अर्जुनला चांगला धक्का बसला. तेव्हा रविराज सांगतात, काय? तेव्हा सायली सांगते, हो, या दरम्यान मी शुद्धीवर आणि बेशुद्ध होते तेव्हा मला हे काहीतरी जाणवत होतं
आणि प्रिया जो वापरते परफ्यूम त्याचा मला वास आला होता. आता मात्र रविराजांना धक्का बसतो. आपली मुलगी एवढ्या नीच पातळीला जाऊ शकते, आपल्या प्रतिमाचा जीवाला ह्याच्यामुळेच धोका. तेव्हा रविराज खूप चिडतात आणि प्रियाच्या थोबाडीवर देतात. पण बाबा बाबा करत प्रिया तिथे उभी असते, पण रविराज प्रियाचं एकही ऐकत नाही. आता प्रियाच्या कारस्थानाचा चांगलाच पर्दाफाश झालेला असतो, पण सायलीने आता रविराज समोर प्रियाचे चांगलेच कारस्थान बाहेर काढलेली असतात. आता सगळ्यांसमोर प्रियाचं भांडं फुटल्यामुळे आता या मालिकेला चांगला ट्विस्ट आला आहे. आता या सगळ्यामध्ये रविराज काय करणार हे पाहायला एक रंजकच आहे.